नमस्कार. महाराष्ट्रात सध्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच एस-आय-आरचं कामकाज सुरू आहे आणि यामध्ये आपण मतदारांना जे गणना फॉर्म दिलेले ते गणना फॉर्म देऊन त्यानंतर त्यांच्याकडून भरून घेतल्यानंतर ते कशाप्रकारे आपल्या BLO ॲपमध्ये अपडेट करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील BLO ॲप ओपन करा. ओपन केल्यानंतर यामध्ये जी पहिली टॅब आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन त्यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला लँग्वेज सिलेक्टचा ऑप्शन येईल. या ठिकाणी आपल्याला 2 लँग्वेज आहेत इंग्लिश, मराठी यापैकी एक लँग्वेज सिलेक्ट करा आणि सबमिटवरती क्लिक करा. नंतर आपल्यासमोर असे बरेच सारे ऑप्शन येतील. यामध्ये आपण गणना फॉर्म ऑनलाईन अपडेट करत आहे. त्यासाठी आपल्याला 3 नंबरची जी टॅब आहे फिल अँड इनोमरेशन फॉर्म यावरती क्लिक करा आणि त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा जो इंटरफेस ओपन होईल. यामध्ये ज्या मतदाराचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तो मतदार या लिस्टमधूनही आपण शोधू शकता किंवा त्याच्यापेक्षा बेस्ट वे स्कॅन क्यूआरवरती क्लिक करा आणि त्या मतदाराचा जो फॉर्म आहे त्या फॉर्मवरचा क्यूआर कोड स्कॅन करा. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला फक्त त्या मतदाराचे नाव त्या लिस्टमध्ये दिसेल. त्याच्या खालील फिल फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर त्या मतदाराच्या ज्या सगळ्या डिटेल्स आहेत, सध्याच्या 2026च्या लिस्टमधील त्या वरच्या भागामध्ये दिसतील आणि आपण प्रोजेनी म्हणून जर त्याला ॲड केलं असेल, तर ज्या व्यक्तीची प्रोजेनी ॲड केलेली आहे त्या व्यक्तीची म्हणजे त्यांचे वडील, आई, आजी किंवा आजोबा यांची संपूर्ण माहिती आपल्याला खालच्या या माहितीमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ही माहिती बरोबर आहे हे पाहून आपण व्हेरिफाय करायचं आहे. व्हेरिफाय केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा असं पेज ओपन होतं आहे. वरती त्या व्यक्तीच्या पुन्हा डिटेल्स दिसतील. त्यानंतर आपण कुणाला या व्यक्तीला लिंक केलं आहे, त्या व्यक्तीचं रिलेशन काय आहे? यासाठी रिलेशनच्या या टॅबवरती क्लिक करायचं आहे. ज्याला आपण लिंक केलं असेल मदर, फादर, ग्रँडफादर त्यापैकी जो योग्य ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा. तर इथं फादर मी सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर ज्या जनरल डिटेल्स आहेत खाली त्या सगळ्या जनरल डिटेल्स आपण भरून घ्यायच्या आहेत. त्या सगळ्या जनरल डिटेल्स आपल्या जो गणना फॉर्म आहे त्या गणना फॉर्मवरचे आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला त्या मतदाराची जन्मतारीख जी असेल तिथं योग्य तर ती योग्य बरोबर असेल तर करा किंवा त्यामध्ये बदल असेल तर बदल करा. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर, त्याच्या वडिलांचं नाव, आईचं नाव आणि जोडीदाराचं नाव. यामध्ये इपिक नंबर जर असल्यास भरायचा आहे, नसेल तर आपण तो नाही भरला तरी चालेल. ही संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे आपल्याला भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर अपलोड ई-एफ अँड फोटो या सेक्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आपल्याला जो गणना फॉर्म आपण मतदाराकडून घेतलेला आहे तो फॉर्मचं जे पहिलं पेज आहे ते अपलोड पेज 1 या ऑप्शन खालील जी चूज फाईल आहे त्या चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी ऑप्शन येईल. त्यापैकी योग्य जो ऑप्शन आहे कॅप्चर फोटो त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कॅप्चर फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपला जो बॅक कॅमेरा आहे तो बॅक कॅमेरा सुरू होतो. या बॅक कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण जो गणना फॉर्म मतदाराकडून घेतलेला आहे, तो गणना फॉर्म व्यवस्थित आपल्या फोनमध्ये घेऊन त्याचा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर फोटो घेतल्यानंतर खालच्या बाजूला एक बरोबरची टिक येते. त्या बरोबरच्या टिकला आपल्याला क्लिक करायचं आहे. बरोबर टिकला क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला हा फॉर्म थोडासा ॲडजस्ट करता येतो. तो योग्य प्रकारे ॲडजस्ट करून घ्या आणि पुन्हा ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म या ठिकाणी आपला अपलोड होईल आणि तो खालील बॉक्समध्ये दिसेल. त्यानंतर अपलोड पेज 2मध्ये आपल्याला त्याच फॉर्मची जी मागची सूचनांची बाजू आहे त्याची ते अपलोड करू शकतो. तर ती सूचनांची बाजू जी आहे त्या बाजूचा आपण बॅक कॅमेऱ्यानं पुन्हा फोटो घेऊन तशाच प्रकारे अपलोड करायचा आहे. त्याच प्रक्रियेमध्ये आपण अपलोड केल्यानंतर योग्य आकारात सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या मतदाराचा फोटो अपलोड करण्यासाठी खालील टॅबमध्ये यायचं आहे. इथं या अपलोड अँड क्लिक फोटोवरती क्लिक करा. त्यानंतर कॅप्चर फ्रॉम फ्रंट अँड बॅक कॅमेरा आपण बॅक कॅमेराने घेतोय कारण फोटो घेतलेला आहे. आपण लाईव्हसुद्धा हा फोटो घेऊ शकतो. योग्य प्रकारे कॅमेरा हलवून त्याच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे तो कॅमेरा नेल्यानंतर आपल्याला तो फोटो आलेला दिसेल. आता ही संपूर्ण माहिती आपल्याला पुन्हा एकदा तपासून पाहायची आहे आणि सर्व माहिती तपासून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबवरती क्लिक करून हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म फायनल सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे आपण जो मतदार आपण या प्री-एस-आय-आरमध्ये लिंक केलेला आहे, तो आणि ज्याला ॲनोमली नाही अशा मतदार आपण सक्सेसफुली अशा प्रकारे सबमिट करू शकतो. धन्यवाद.